चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या वेळेत सोडवण्याच्या उद्देशानं स्थायी समिती सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीत महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थित होते। यावेळी विविध प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महापौर संगीता खांडेकर यांनी बोलावलेल्या या विशेष बैठकीला नगरसेवक राहुल पावडे, नंदू नागरकर, रवी लोणकर तसंच माजी नगरसेवक राजीव कक्कड, अजय सरकार, संतोष अतकरे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तुकुम येथील नाला बांधकामासाठी CTPS, रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासन यांची संयुक्त बैठक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। यावेळी कंत्राटदारकांनी थकीत देयकं, वर्क ऑर्डर्स मिळूनही कामांना सुरुवात न होणं तसंच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही वर्क ऑर्डर्स न मिळण्याबाबतच्या मागण्या मांडल्या। यावर आयुक्तांनी मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवांची देयकं प्राधान्यानं व उर्वरित देयकं थकीत कालावधीनुसार अदा केली जात असल्याचं स्पष्ट केलं। तसंच वर्क ऑर्डर्स मिळालेल्या कामांना तात्काळ सुरुवात करण्याचे व टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे वर्क ऑर्डर्स लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले। याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव यांनी कंत्राटदारांनी कामाचा दर्जा उत्तम ठेवणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करत गुणवत्तापूर्वक कामं न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला। गौतमनगर व महाकाली कॉलरी जोडणाऱ्या पुलाजवळ नाली बांधकाम, महाकाली मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, रगाताटे लेआउट येथील रस्ता व नाली बांधकाम यासारख्या विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। मनपा क्षेत्रात इतर विभागांच्या विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र देण्यात होणारा विलंब कमी करण्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ कारवाईचे निर्देश महापौर व आयुक्तांनी दिले। नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं।